अध्यात्मवादी कलावंत म्हणून बाबा सावंत यांचं नाव दशावतारात आदरानं घेतलं जातं. स्पष्टपणे बोलणं, संघर्ष करताना समोरच्या कलावंताला न डिवचता त्याला आध्यात्मिक अधिष्ठानाची जोड देत आपली सरशी करणं आणि रसिकांना दशावतारातून प्रबोधन करणारे कलावंत म्हणजेच बाबा सावंत. रोणापाल गावात त्यांचा जन्म झाला आणि दशावताराचा अविरत प्रवास करताना प्रामाणिकपणे रंगमंचावरचा वावर हा त्यांचा मानबिंदू ठरला. अशा या रोणापाल गावच्या रंगकर्मीस आमचा मानाचा मुजरा. नमस्कार. अंतरंग दशावताराचे या मुलाखत सत्रात मी आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. तळकोकणाचा ध्यास आणि तळकोकणाचा श्वास म्हणजे लोककला दशावतार. आजही 4Gच्या युगामध्ये तितक्याच प्रेमाने, आपलेपणाने या मातीशी नातं सांगणारी कला कोणती असेल तर ती दशावतार, आणि त्याचा अभिमान इथल्या कलाकारासही रसिकांनाही असतो. अशा या लोककलेने अनेक रत्न या रंगभूमीला बहाल केली. आज आपण अशाच एका ज्येष्ठ कलावंताला भेटणार आहोत जे सावंतवाडी तालुक्याचे रोणापालचे सुपुत्र आहेत, ज्यांनी 35 वर्ष या कले साधनेमध्ये तपस्या केलेली आहे. भाषेवरचं प्रभुत्व आणि प्रसंगारूप अनुभव घेत एखादी भूमिका किती उंचीवर न्यायची हे ज्यांनी अनेक वेळा लीलया सिद्ध केलं. शुक्राचार्य किंवा महामुनी अशा प्रकारच्या भूमिका ज्यांनी खऱ्या अर्थाने लोकांच्या हृदयापर्यंत पोचवल्या, अशा एका जुन्या जाणत्या कलावंताला आपण भेटणार आहोत, ज्यांचं नाव आहे भानुदास उर्फ बाबा सावंत. आपण आज भेटणार आहोत सावंत काकांना. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं सावंत काकांचं या मुलाखत सत्रात मनपूर्वक स्वागत करतो. काका, प्रहार डिजिटलच्या अंतरंग दशावताराचे या मुलाखत सत्रात मी पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. मुलाखत सुरू करताना मी माझा गाव रोणापाल आणि नाट्यरसिक मायबाप गणरायाला वंदन करून माझा आराध्य दैवत रोणापाल गावचं ग्रामदैवत माऊली हिला वंदन करून मुलाखती सुरुवात करतो. नमस्कार. काका, आपलं गाव रोणापाल. हो. आपला जीवन प्रवास उलगडताना दशावतार या लोककलेबद्दल आपण बरंच काय भरभर बोलणार आहात. तुमचा जीवन प्रवास हा खुनी शशांक नावाचं नाटक तुम्ही लहानपणी बघितलं. हो. आणि त्यानंतर दशावतारामध्ये सुरुवात झाली. का तुम्हाला वाटलं की दशावतारामध्ये जावं? असं त्या नाटकाने काय जादू केली होती तुमच्यावर? नाही, मी ज्यावेळी मला कळू लागलं त्या दिवसापासून मी जत्रोत्सवात जाणं, नाटकं बघणं याकडे जास्त लक्ष केंद्रित केलं. म्हणजे मनाने त्या दिवशी ठरवलं की मी नोकरी करणार नाही, मी दशावतारात जाऊन रंगभूमीची सेवा करणार. आणि 7वीत गेल्यानंतर निगुडा गावी आमचं वालावलकर दशावतार नाट्यमंडळाचं नाटक होतं खुनी शशांक. ते मी बघितलं आणि माझ्या कल्पनेने मी ते लिहिलं आणि मडोरा हायस्कूलला सादर पण केलं. आणि त्या दिवसापासून मला वाटू लागलं की नाही, आपण दशावताराकडेच जायचं. आणि आज वयाच्या 56व्या वर्षीसुद्धा मी त्याच जोमाने भूमिका करतोय. ही गणरायाची आणि नाट्यरसिक मायबापांची खरीखुरी कृपा आहे. काका, तुमच्या काळामध्ये तुम्ही 10वी आहात. हो. त्यावेळी नोकरींसाठी इतकी स्पर्धा नव्हती. हो. अशामध्ये तुमच्यामध्ये गुणवत्ता होती, बुद्धिचातुर्य होतं, तुमच्याकडे बुद्धिमत्ता होती. हो. आणि रोणापाल सारख्या शाळेमध्ये तुम्ही स्वतः नाटक लिहून ते प्रेझेंट करता, म्हणजे निश्चितच तुमच्यामध्ये ते टॅलेंट सुद्धा होतं. हो. मग नोकरीकडे न वळता दशावताराकडे का वळलात? नाही, नोकरीसाठी मी मुंबईला गेलो, पण मन रमेना. दशावतार गावात चालू झालं की मग दशावताराचा ओढा थांबेना. म्हणून मी जवळजवळ माझ्या वयाच्या 18व्या वर्षी आरोलकर दशावतार नाट्यमंडळात पदार्पण केलं.
मालक श्रीयुत भालचंद्र गजानन आरोलकर आरवली, आणि त्यांनी मला संधी दिली. त्याने माझ्यावर एवढं प्रेम केलं की माझ्या आईवडिलांनी जेवढं प्रेम केलं तेवढं प्रेम त्यांनी माझ्यावर केलं. आणि नारदाची भूमिका देऊन मला लोकांच्या निदर्शनास आणलं. त्यावेळी कलाकारसुद्धा कोण, दामू जोशी, श्रीधर मुळीक, पांडुरंग डांबरेकर, ताता अणसूरकर, गुरु खानोलकर, अशी दिग्गज माणसं. म्हणजे आबा केसरकर तर त्यावेळेचा खराखुरा नटसम्राट. आणि अशा लोकांच्या सहवासात मी राहिल्यामुळे मला पुढे पुढे जाण्याची संधी प्राप्त झाली. काका, आरोलकर दशावताराचे मालक सुद्धा तुमच्या या उत्कर्षाला जबाबदार आहेत, तेवढेच तुमच्या काही गावातील लोक सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. असे काही नावं आहेत की ज्याने तुम्हाला हाताला धरून दशावतारामध्ये आणलं, अर्थात आपण त्यांची सुद्धा आठवण करणं गरजेचं आहे. नक्की. मी कोणाचं नाव घेत नाही, पण माझ्या गावातील जी माणसं आहेत ती दशावतारी प्रेमी आहे. आजही जरी तुम्ही माझ्या गावात नाट्यप्रयोग झाला तर प्रत्येक कलाकाराच्या कलेला दाद देणारी माणसं माझ्या गावात आहे. म्हणजे असं नाही की एक कलाकार आहे त्याला पारितोषिक द्यायचं, त्यालाच उचलून धरायचं, असं नाही. सगळ्या कलाकारांना समान न्याय देणारा गाव कोणाचा असेल तर माझा रोणापाल गाव आहे. आणि त्याचा मला स्वाभिमान आहे. अभिमान मात्र मुळीच नाही, कारण अभिमान हा यमाचा बाण आहे, त्याच्यापासून मी खूप दूर आहे. काका, आता अभिमान आणि स्वाभिमान अशा प्रकारे तुम्ही शब्दाची कोटी केलात. हो. आम्हाला माहिती आहे की तुम्ही भाषाप्रभू आहात, तुमचं पौराणिक भाषेवर जबरदस्त पकड आहे. मग या दोन्हांचे अर्थ आम्हाला ऐकायला आवडतील. नक्की ना. माणसाला स्वाभिमान असावा पण अभिमान नसू नये, कारण अभिमान हा साक्षात काळाचा बाण आहे. तो काळ कधी माणसाचं हृदय विदीर्ण करून त्याचं जीवन मातीमोल होईल सांगता येत नाही. म्हणून स्वाभिमान म्हणजे स्वतःचा अभिमान, म्हणजे आत्म्याचा अभिमान असावा. मी शरीर नाही, मी आत्मा आहे. शरीर हे कधीतरी जाणारच आहे ना. आत्मा आणि परमात्म्याची प्रत्येक वेळा जर तुमची भेट होत असेल तर तो खरा स्वाभिमान आहे. तो स्वाभिमान सार्थकी लागेल त्या क्षणाला, असं माझं मत आहे. आणि अभिमान हा काळाचा बाण ना. अभिमानाने माणूस ताठरमानेनं जरी वागला तरी त्याचं जीवन सुखाच्या शिखरावर कधी पोचणार नाही, असं माझं मत. भगवद्गीतेचा संदर्भ देऊन तुम्ही हा रेफरन्स मला देताय की आत्मा आणि परमात्मा. हो. भगवान कृष्ण सुद्धा म्हणून गेले की आत्मा हा अविनाशी आहे. हो. तो पाण्याने भिजू शकत नाही, अग्नीने जाळू शकत नाही, वाऱ्याने सुकूही शकत नाही. बरोबर. आणि तेच नॉलेज तुम्ही या ठिकाणी देतात. हो. या तुमच्या एकंदरीत वाचनाचा, तुमचं वाचन खूप मोठं आहे, आपण व्यासंगी आहात, मग त्याचा दशावतारामध्ये नेमका काय फायदा झाला? नक्की ना. ज्यावेळी मी आरोलकर दशावतार कंपनीत 2 वर्ष राहून ज्यावेळी मी कलेश्वर कंपनीत 92 सालात गेलो, त्यावेळी मालक श्रीयुत बाबी कलिंगण, सुधीर कलिंगण, बाळा कलिंगण, तुकाराम गावडे, सावळाराम फुलाजी नेरकर, महादेव लोट, श्रीधर मुळीक, अशी दिग्गज माणसं. आणि वेंगुर्ल्याला आमचा नाट्यप्रयोग होता उभ्या दांड्यावर. आणि त्या दिवशी महेश गवंडी, जे स्वामी समर्थांची भूमिका अजरामर करून ज्यांनी ठेवली पार्श्वकर दशावतारात, त्या महेश गवंडीनी मणिपूरची मंजू हा नाट्यप्रयोग स्वतः लिहून आमच्याकडे आणला. आणि ते म्हणाले, हा तुम्ही नाट्यप्रयोग करा. त्याच्यात मला एका सेनापतीची भूमिका, तर ती भूमिका सादर करत असताना तुकाराम गावडे म्हणजे ज्येष्ठ कलाकार, त्यावेळेचं वादळ, 12-12, 14-14 लंगरा नाचणारा खलनायक कोण असेल तर तुकाराम गावडे. आम्ही त्यांना प्रेमाने अण्णा म्हणतो. तर त्यांच्याबरोबर विरोधाची भूमिका मला मिळाली. आणि त्या क्षणाला हे कोण तर बाबा सावंत. ते बाबा सावंत हे नाव जर खऱ्या अर्थाने सुरू झालं दशावतारी नाट्यसृष्टीत, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण किंवा कणकवली ह्या भागात, तर ते कलेश्वर दशावतार नाट्य मंडळामुळे. आणि ती जी दिग्गज मंडळी होती, दिग्गज म्हणजे औदार्यू, अशा मंडळीमुळेच मला पुढे पुढे जाण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली.
आणि त्यामुळे तुम्ही पुढचा प्रवास खूप सोपा झाला. अगदी सुखकर प्रवास झाला. काका, आत्ताच आपण लोकराजा सुधीरजी कलिंगण यांचं सुद्धा नाव घेतलं. हो. अर्थात लोकराजा सुधीरजी कलिंगण आपल्यामध्ये नाही आहेत याची हो. खंत प्रत्येकाला आहे. बरोबर. तो दशावतारासाठी त्यांचं एक्झिट होणं हा काळा दिवस होता. बरोबर. काय आठवणी सांगाल त्यांच्या बरोबरच्या? सुधीर, तुम्हाला एक गंमत सांगतो. आमच्या कंपनीत भास्कर सामंत म्हणून एक नटश्रेष्ठ आहेत. तर ते मला गमतीने एक दिवशी म्हणाले, अरे बाबा, तू मालक सुधीर कलिंगण त्यांना हे म्हणतोस? म्हटलं माझे मित्र आहेत ते. सुधीर म्हटल्यानंतर त्याच्यात जे प्रेम आहे, त्याच्यात जो प्रेमाचा आविष्कार आहे तो फक्त मला ठाऊक आहे. सुधीरचं आणि माझं नातं काय की हे बंद रेशमाचे न तुटणारे आहे. तर सुधीर कलिंगण त्याच्याकडे दूरदृष्टी आणि दृढ निर्धार होता. माणसं ओळखण्याची त्याच्यात ताकद होती. हाडाचा कलाकार हा नेहमीचा शब्द झाला, पण ह्याच्यात कोणती कला आहे, हा कोणती भूमिका करू शकतो, हे जर ओळखणारा कोण कलाकार असेल तर नटश्रेष्ठ सुधीर कलिंगण. त्याच्यासारखा कलाकार होणे नाही. त्याच्याकडे मी असताना नेरूर समादेवीकडे नाट्यप्रयोग ते प्रकाश नेरूरकर म्हणून म्हणाले की आम्हाला बाबांचा ऋषीच हवा आहे. तर मग तो प्रयोग अगोदर केलेला आणि तो काही सक्सेस झाला नाही. तर ते म्हणाले नाही, आज आमच्या समादेवीकडे नेरूरला हाच प्रयोग तुम्ही केला पाहिजे. तर सुधीर म्हणाला ना बाबा, तो त्या दिवशीचा प्रयोग बोल आता परत. मी तो प्रयोग संपूर्ण सांगितला आणि नाटकाला सुरुवात झाली. पण शुक्राचार्य ही भूमिका सादर करताना सुधीरने मला जो जोश दिला, त्याने जी त्या भूमिकेसाठी एक दिशा दिली आणि शुक्राचार्य ही भूमिका अगदी उच्चभ्रू करून ठेवली त्याने. असा क्षण आणि असा दिवस परत होणे नाही, ही माझ्या मित्राची खरीखुरी आठवण आहे आणि हीच त्याला खरीखुरी आदरांजली आहे. कचदेवयाने त्या प्रयोगाचं नाव कचदेवयाने. सुधीर काकांबरोबरच्या आठवणी सांगत असताना कलाकारांचं एकमेकांबद्दल असणारं मत आणि एकमेकांबद्दलचं सहकार्य किती उच्चतम नाट्यपुष्प खुलवू शकतं त्याचं मूर्तिमंत उदाहरण काकाने तुमच्या समोर मांडलं. सुधीर फक्त उत्तम कलाकारच नव्हते किंवा सुधीर काका फक्त नट नव्हते, तर सुधीर काका एक चांगला माणूस होता आणि चांगल्या माणसाला असं म्हणतात की चांगली माणसं देवाला आवडतात, त्यामुळे देव त्याला लवकरात लवकर जो आवडतो सर्वांना तोची आवड आहे देवाला. त्यामुळे ह्या आठवणी आपण पुढे तशाच जेव्हा जेव्हा दशावताराचा विषय निघेल तेव्हा तेव्हा सुधीर कलिंगण यांचं नाव तसंच राहील किंवा ते सूर्यचंद्र असेपर्यंत तसंच ते तळपत राहील. मी असं म्हणेन की यावत चंद्र दिवा करो, मी सूर्यचंद्र असेपर्यंत ते राहीलच, पण दशावताराच्या इतिहासाच्या पहिल्या पानावर सुवर्णाक्षराने त्या सुधीर कलिंगण यांचंच नाव रेखाटलं जाईल हा आत्मविश्वास मला आहे. त्याच्यात तीळ मात्रही शंका नाही. काका, तुम्ही जसा कचदेवयानी मधला शुक्राचार्य एका उंचीवर नेऊन पोचवलात, हो, तसं अजून एक नाटक आहे कापेश्वर नावाचं काहीतरी राजा. कामेश्वर स्थापना. मग कामेश्वर लिंगाची स्थापना यामधला राजा सुद्धा तुमचा लोक आवडीचा राजा बनला. नेमकं ती भूमिका नेमकी काय होती? सर, ही भूमिका कामेश्वर लिंगाची स्थापनामधला राजा कामेश्वर ही भूमिका करण्यासाठी मला जर संधी कोणी दिली तर माननीय श्रीयुत चंद्रकांत मेस्त्री, ज्याला सगळी माणसं कांता मेस्त्री नारद म्हणून ओळखतात, तर ते मला म्हणाले, दाबोलीला पहिली जत्रा होती आजगावकर दशावताराची, ते मला म्हणाले, बाबा आज तू नारद करायचा नाही आहे, आजपासून मे महिना असेपर्यंत तू राजा कामेश्वराची भूमिका करायची. 1 तास बसून संपूर्ण भूमिका त्याने मला सांगितली. म्हणजे खरं सांगायचं तर राजा मी कधी केलाच नव्हता. ही पहिलीच वेळ. भीती वाटत होती, झोप येत नव्हती. त्याने सांगितलेले सगळे शब्द परत आठवून भूमिकेला सुरुवात झाली. दाबोलीत वाहवा झाली. लोकांचा
जसा मेघांचा गडगडाट आणि टाळ्यांचा कडकडाट होतो तसा झाला आणि मला प्रतिसाद उत्तम मिळाला. ही गणरायाची आणि नाट्यरसिक मायबापांची खरीखुरी पोचपावती आहे, त्यांनी केलेलं प्रेम आहे. आणि ती भूमिका अगदी मे महिन्याच्या 30 तारीखपर्यंत भूमिका चालली आणि त्या एका नाट्यप्रयोगाचे 65 प्रयोग झाले महिन्याभरात. नाही, सुरुवातीपासून शेवटपर्यंत एकच नाट्यप्रयोग. एकच नाट्यप्रयोग 65 प्रयोग झाले. कामेश्वर लिंगाची स्थापना. आणि हे खरं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर माझी गुरुमाऊली म्हणजे माझ्या गुरुस्थानी आहेत ते काद्दा मेस्त्री पोटवणे यांनाच मी देईन खरं श्रेय. आणि त्या दिवशीपासून भूमिका करण्याची सुवर्ण संधी प्राप्त झाली. मग सगळ्याच कंपन्या झाल्या. आता मी ज्या कंपनीत आहे ते नाईक दशावतार नाट्यमंडळ झरेबांबर, मालक श्रीयुत लक्ष्मण बाळा नाईक झरेबांबर आणि संचालक सागरजी नाईक, ह्या कंपनीत मी कार्यरत आहे. सर, मी ज्या कंपनीत आहे त्या कंपनीबद्दल मला प्रेम आहे, आपुलकी आहे, स्नेह आहे, जिव्हाळा आहे आणि तो कायम राहावा अशी नाट्यरसिकांना माझी प्रार्थना आहे आणि गणरायालाही प्रार्थना आहे. माझ्या जीवनाचा शेवट हा रंगभूमीवरच व्हावा आणि त्याला साथ आणि दाद प्रेक्षकांनी द्यावी, कारण माझे पंचप्राण म्हणजे प्रेक्षक आहेत, त्याच्याशिवाय आणखी माझा दुसरा काही जिव्हाळा नाही. काका, एक थोडासा अडचणीचा प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारतोय की आपण आता म्हटलात की तुम्हाला तुमचे सर्वासर्व प्रेक्षक आहेत. हो. पण अलीकडच्या काळामध्ये हो. काही रसिक, काही हातावर बोलणे एवढे रसिक आणि काही तुमच्यातलेच कलाकार असं मी म्हणूया, हो, यांनी आणि यांचं आणि प्रेक्षकांचं एक तुंबळ युद्ध व्हॉट्सअप फेसबुकच्या माध्यमातून चाललेलं होतं. हो. अनेक विषय होते, आपण सगळेच विषय या ठिकाणी बोलू शकत नाही. बरोबर. हे कितपत हे नाट्यसृष्टीला किंवा दशावताराला उपयुक्त आहे का? सर, दशावतार हे खूप वर्षापासून चालत आलेली सिंधुदुर्गची लोककला आहे, तो श्वास आहे. तो टिकवणं काळाची गरज आहे. पण अलीकडच्या काळात जे काय पाहायला मिळतं, आम्ही जे पाहतो त्याच्याबद्दल खंत आहे, त्याच्याबद्दल दुःख आहे. पण माझ्यासारखे जे कलाकार आहेत त्यांनी मात्र पायाखालची माती अजूनही सरकू दिली नाही. कारण ज्यांच्या सहवासात मी लहानाचा मोठा झालो ते माननीय श्रीयुत गोविंद तावडे आणि आकेरी गावचे सुपुत्र पांडुरंग डांबरेकर हे माझे आदर्श आहे. त्याच्यामुळे त्यांना डोळ्यासमोर ठेवूनच मी भूमिका करतो. प्रेक्षक, परीक्षक आणि चिकित्सक काय म्हणणार याकडे मी लक्ष मुळीच देत नाही. फक्त माझी भूमिका आणि मी केलेली भूमिका लोकांना कितपर्यंत आवडते याचा अभ्यास करूनच मी पुढची भूमिका करत असतो. पण मी मूळ पाया सोडलेला नाही, तो मात्र मी तसाच ठेवीन, याबद्दल शंका नाही. म्हणजे तुम्ही प्रेक्षकांनाच मोठे मानणार? नक्की, कारण प्रेक्षक हा मायबाप आहे, प्रेक्षक हा जिव्हाळा आहे आणि तो जर नसेल तर कलाकाराला किंमत कवडी मोलाची आहे. म्हणजे काका, तुमचं असं म्हणणं आहे की प्रेक्षक हा दशावतारी लोककलेचा संवर्धक, प्रचारक आणि प्रसारक आहे. हो. जर प्रेक्षक नसतील तर दशावतारी लोककलेला तेवढा ज्याला आपण पोषक आहार म्हणतो किंवा ज्याला म्हणतो चांगली परिस्थिती येणार नाही, असं तुमचं म्हणणं आहे एकंदरीत? सर, एक म्हण आहे, रात्रीच्या गर्भात उद्याचा उशक काल. प्रेक्षक म्हणजे आई बाप आहे, म्हणजे जशी नाती लावाल तसं आहे. आता प्रेक्षक जर नसेल तर कला आपण कुठे सादर करणार आणि ती कला कोण बघणार? म्हणजे प्रेक्षक हाच आपला जीवीचा विसावा आहे आणि तो जपणं हे आपलं कर्तव्य आहे ना. जसा आपण मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे जाताना प्रत्येक गोष्टीचा सारासार विचार करतो आणि आपलं जीवन सुविचाराने जगतो, हीच आपली धार्मिकता आहे ना. हीच प्रत्येक कलाकाराने जोपासली पाहिजे, त्यापेक्षा वेगळं काही नाही आहे. म्हणजे तुमच्या परिभाषेचा जर आपण मूल्यांकन केलं किंवा तुमची परिभाषेचा एकंदरीत जर आपण सार निवडला तर त्याचा सार असा येईल की प्रेक्षक हाच लोककलेसाठी सर्वात मोठा ठेवा आहे. अगदी बरोबर.
काका यानंतर मी तुम्हाला एक प्रश्न विचारू शकतो की आपण लोककला बघतो, आपली कोकणची एकमेव लोककला आहे दशावतार ज्याचा संबंध थेट 12/5शी आहे. हो, कोकणाच्या गावराटीशी आहे. बरोबर. म्हणजे याबद्दल आपल्याला काय नेमकं सांगता येईल? दशावतार आणि 12/5ची देवदेवस्की. ना आता ही परंपरेपासून चालत आलेली कला आहे आणि तिथीवार प्रत्येक मंडळाने तिथे जावं आणि सादरीकरण करावं आणि त्याप्रमाणे जे आतापर्यंत चालत आलेलं आहे ना, म्हणजे ह्याच्याशी त्या त्या गावच्या देवतासाठी जे सगळं ठरलेलं आहे ना, जे थेट संबंध आहे. बरोबर आहे ना. आणि आतापर्यंत असं चालूच आहे ना, बरोबर. त्याच्यात बदल काही नाही. काका आपण कोणकोणत्या कंपनीमध्ये काम केलं? मी सगळ्या कंपनीत काम केलं. म्हणजे कुठच्या कंपनीचं आता नाव घ्यायची गरज नाही, सगळ्या कंपनी झाल्या. पण जास्त माझी सर्व्हिस आरोलकर आणि आजगावकर कंपनीतच झाली, कारण माझं घर जवळ असल्यामुळे मला जाणं येणं त्या कंपनीत सोयीस्कर वाटू लागलं, म्हणून त्या कंपनीतच मी जास्त सेवा दिली. एका भाषेच्या नायकाला जन्म आरोलकर कंपनीने दिला असं जर मी म्हटलं तर कदाचित ते चुकीचं ठरणार नाही. 100%. धर्म ह्या व्यक्तिरेखेपासून तुम्ही आरोलकर दशावतार मध्ये धर्माची सुद्धा भूमिका केलेली आहे माझ्या ऐकव्यात आहे. सर, ही गोष्ट तुम्ही विचारलीत म्हणजे डोळ्यात पाणी येईल माझ्या. माझे मित्र रमेश खोत कोंडुरा, तर त्यांच्याबरोबर रोज मी जायचो. ते माझ्या घरी यायचे आणि मला घेऊन जायचे मोटरसायकलने. आणि मांजरा म्हणून गाव आहे, मांजरे, गोवा. तिथे आरोलकर कंपनीचे मालक भालचंद्र गजानन आरोलकर म्हणजे मिलिंदाचे वडील. त्यावेळी मी सांगितलं ना, ही सगळी सर्व माणसं होती आणि ते म्हणाले की अरे बाबाला एक भूमिका घाला, बघूया तरी काय करतो भूमिका ती. मला त्यांनी धर्माची भूमिका घातली आणि धर्म कसा करायचा हे सगळं मला आबा केसरकरनी सांगितलं आणि मी तो धर्म केला. त्यांना ती भूमिका भावली आणि मला म्हणाले, तू उद्या चराठा गावी एक साधी बॅग घेऊन यायचं, मोठा ट्रंक घेऊन यायचं नाही, साधी बॅग म्हणजे आंघोळीसाठी लागणारं जे काय सामान असेल तेच घेऊन यायचं. मी चराठ्याला आलो. त्या दिवशी रेणुकावत या नाटकात मला त्यांनी नारदाची भूमिका घातली, 2 प्रवेशाची. पण तो काळ सर खूप वेगळा होता. त्यावेळी हार्मोनियमवर सुभाष परब सातोळीचे होते आणि मृदुंगमणी घावनाळ्याचे रघु सावंत होते. ती जी संगीत साध होती ती परत बघायला मिळणार नाही असा तो काळ. आणि 2 वर्षाचा काळ जास्त लाईट नव्हती, पेट्रोमॅक्सवरच नाट्यप्रयोग व्हायचे, जत्रोत्सव व्हायचे. पण त्यावेळेची जी प्रेक्षकांची दाद होती, आत्मीयता होती, ती आता कुठेतरी जरा कमी झाली. काका ही तुम्ही खंत बोलून दाखवलात की प्रेक्षकांची आत्मीयता दशावताराकडे बघण्याची किंवा दशावतार कलावंताकडे बघण्याची कमी झाली किंवा या कलेकडे बघण्याची कमी झाली. याला कोणकोणती कारणं जबाबदार असतील असं आपलं ज्येष्ठ मत आपण या ठिकाणी मांडलं? कारण म्हणजे त्याच्यासाठी एकच आहे की लोकांना आता जागरण करायला नको. वाहनं खूप झाली, प्रत्येकाचं वाहन झालं. ज्या दिवशी ज्या गावात जत्रा असेल, देवाची ओटी किंवा नारळ ठेवून आपलं कुटुंब घेऊन तो आपापल्या घरी जातो. पण नाट्यप्रयोग म्हणजे जत्रा संपल्यानंतर नाट्यप्रयोग ज्यावेळी चालू होतात त्यावेळी मात्र प्रेक्षकांची गर्दी अलोट असते, कारण तो नाट्यप्रयोग खूप म्हणजे 10 वाजता चालू होतो, म्हणजे त्यावेळी अलोट गर्दी असते. आणि त्यावेळी मात्र तुमच्या कलेचं मोजमाप आणि तुमच्याविषयी असणारी रसिकता, तुमच्याविषयी असणारं प्रेम हे मात्र तुम्हाला त्यावेळी नक्की मिळतं. म्हणजे जत्रेवेळी तेवढा तुम्हाला हे मिळत नाही रिस्पॉन्स, कारण जत्रेत आता लोक थांबायला बघत नाही. कोण करणार जागरण? नोकरी व्यवसाय, शेवटी पोटा पाण्याचा सुद्धा प्रश्न आहे. त्यामुळे
लोकांना हा दोष देणं चुकीचं आहे. पण नाट्यप्रयोगाच्या वेळी येतात ना, दाद देतात ना तुम्हाला. मग म्हणजे प्रेम कमी झालं नाही, प्रेम कमी कधीच दशावतारी लोककलेचं प्रेम कधीही कमी होणार नाही. ते प्रेम अव्याहत चालू राहील, असंच चालू राहणार, त्याच्यात हे नाही. काका असाच एक प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा दुसरा मला सांगावा असं वाटतो. ऐकतात सगळे हे प्रसंग ऐकीव आहेत आणि हे खरे असतील, कारण तुम्हाला जी लोक ओळखतात त्या लोकांच्या माध्यमातूनच हे प्रसंग, अशा प्रकारचे किस्से आम्ही ऐकलेले असतात. कारण आम्ही खूप कमी वयाची लोक आहोत. आम्हाला तेवढं दशावतार, तितकं जेवढं काही लोक दशावतार बघतात तितकं आम्ही बघितलेलं नाहीये किंवा तेवढा अभ्यासही आमचा झालेला नाहीये. हे मी जाहीरपणे मान्य करतो आणि सांगतो. तुमच्यासाठी एका कलावंताने स्त्री भूमिका सुद्धा करायला त्याने मंजूर केलेली होती, किंवा स्त्री भूमिकेकडे एक कलावंत झुकलेला होता, तुम्ही नारद करावा म्हणून. नाही, भूमिका कुठली माणसाने करावी असं काही नाही आहे. सगळ्या भूमिका मी माझ्या जीवनात केल्या, फक्त एक स्त्री भूमिका केली नव्हती. नाही, पण माझा प्रश्न तसा नाहीये. तुम्ही नारद व्यक्तिरेखा साकारावी म्हणून एका तुमच्यातल्याच कलावंताने स्त्री भूमिका स्वीकारलेली होती, असा एक प्रसंग तुमच्या जीवनात घडलाय, आठवत असेल काय नाही तो बघा. नक्की नक्की नक्की. ते आहेत ताता मेस्त्री, अणसूर. म्हणजे मला त्याने आईचं आणि बापाचं प्रेम दिलं. म्हणजे आईने जेवढं मला कुशीत झोपवलं तेवढंच प्रेम त्याने माझ्यावर केलं. आमचे जे अणसूरचे भजन सम्राट आहेत त्यांचे वडील ते, तर शब्द भूमिका सांगायचे ते. आणि माझ्यावर त्याने, आपल्या मुलावर एवढं त्यांनी प्रेम केलं नसेल एवढं प्रेम माझ्यावर करून आपली नारदाची भूमिका सोडून ते स्त्री भूमिकेकडे वळले आणि मला नारदाची भूमिका म्हणजे उच्च शिखरावर नेऊन त्यांनी पोचविलं. याच्या सिंहाचा वाटा आणि त्यांचा आहे, ताता मेस्त्रींचा, अणसूर. म्हणजे हाही प्रसंग प्रेक्षकांना यासाठी मी निदर्शनास आणला की आमचे लोककलावंत कोणत्याही गोष्टीचा त्याग आपल्या सहकलावंतांसाठी करू शकतात. हे मोठा मनाचं द्योतक आहे. ही लोककला फक्त मनोरंजन करत नाही तर नाती जोडते. सर, दशावतारात नुसतं त्याग हा विषय चालत नाही, तर त्याच्यात आत्मीयता, प्रेम, सलोखा, जिव्हाळा सगळ्या गोष्टी आल्या. स्वर्ग सुख म्हणतात जे ना, ते दशावतारात आहे. त्याची चव फक्त चाखली पाहिजे. आपण कोण आहोत याचा सारासार जर माणसाने विचार केला तरच तो माणूस मनुष्यत्वाकडून देवत्वाकडे जाऊ शकतो. आणि ते देवत्व एका दशावतारातच मिळतं. जगात आणखी कुठलीही गोष्ट बाजारात विकत मिळणार नाही, ती गोष्ट दशावतारात मिळेल असं माझं मत आहे. आणि संत सांगून गेलेत ना, कल्पवृक्ष तळवंटी जो कोणी बैसला, काय येऊने त्याला सांगी जोजी. तुमचा जसा संकल्प असेल, तुमची जशी निष्ठा असेल, फलश्रुतीसुद्धा तुम्हाला तशीच मिळणार आहे. देवाघरचा न्याय आहे ना, त्याच्यात बदल करणारे आम्ही कोण आहोत? आम्ही बदल करू शकत नाही. काका, खूप छान दशावताराच्या आत्मीयतेपोटी आपण दशावताराला कल्पवृक्ष ही उपमा सुद्धा आपण अगदी सर्वांसमोर बहाल केली. म्हणजे आमचे कलावंत भलेही पैशाने तुटपुंजे वेतनवर काम करत असतील, त्यांच्याकडे भरजरी कपडे नसतील, मेकअपला काहीतरी कमी जास्त असेल, पण त्यांच्या विचारांची अथांगता आहे ही खूप मोठी आहे. आणि हे लोककलेनं आम्हाला दिलेले सगळ्यात मोठं योगदान आहे असं आवर्जून या ठिकाणी मला सांगावंसं वाटतं. काका, तुम्ही आता मगाशी एक विषय काढलात की पूर्वीचं दशावतार आणि आताचं दशावतार. पूर्वी तुम्ही म्हटलात पेट्रोमॅक्सवर आम्ही नाटकं करायचो, त्यावेळी लाईट नव्हती. काका, पूर्वीच्या दशावतारामध्ये आणि आताच्या दशावतारामध्ये काय तुम्हाला फरक जाणवतोय का? नक्की फरक आहे ना. हे कटू सत्य आहे तुमच्या भाषेत बोलायचं तर. कारण माणसाने जीवनात आपली भूमिका सादर करताना गोविंद तावडे एक वाक्य म्हणायचे, परिस्थितीच्या काटेरी कुंपणातून मार्गक्रमणा केल्याशिवाय माणसाच्या जीवनात तावून सुलाखून असा मार्ग मिळणार नाही. तो मार्ग जर साध्य करायचा असेल तर एकमेव पर्याय म्हणजे दशावतार आहे. मग दशावताराची रूपरेषा, दशावताराचे संवाद हे पूर्वीच्या लोकांनी जे सादर केले ते आता तर कुठंतरी कमी ऐकायला मिळतात. म्हणजे आपण काय बोलतो,
आपण संवाद कसे बोलावेत हे दुसऱ्याने सांगू नये, आपण ठरवायचे आहेत. कारण प्राप्त परिस्थितीनुसार माणसाने आपलं जीवन जगत असताना मागे वळून पाहायला पाहिजे. आणि ते जर पाहिलं नसेल तर पूर्वीची जी दशावतारी कला आहे ती कुठंतरी कमी पडेल ही मला खंत आहे. दशावतारात आपण बोलताना दशावताराची सुरुवातच पांढरी 4 या स्वराने. तर आपले संवाद सुद्धा पांढरी 4चेच असावेत ना. त्याच्यात जो एक आवेश येतो तो काळी 2मध्ये बोलताना येणार नाही. आणि हे मला कोणी शिकवलं असेल तर माझे गुरुवर्य यशवंतजी तेंडोलकर. कलेश्वर कंपनीत 92मध्ये मी असताना कलेश्वर कंपनीतून चनवणकर कंपनीत मी गेलो. त्यावेळी त्यांना आम्ही काका म्हणायचो. सगळी माणसं त्याला प्रेमाने काकाच म्हणतात. तर माझे वडील वारलेले त्यावेळी आणि केस काढल्यामुळे भूमिका काय करणार. तर ते नाटक पहिल्यांदा मी जे सुधीर कलिंगणकडे कच्चदेवानी नाटकाविषयी बोललो ते नाटक पहिल्यांदा काकांनी काढलं बिळवस या गावी. आणि ते मला म्हणाले तू बृहस्पती कर. 2 प्रवेशाचा होता सुरुवातीचा. देवगुरु बृहस्पतीची भूमिका मी केली आणि मी झोपलो. पुढचं नाटक त्यांच्यावर अवलंबून होतं. कच, देवयानी आणि शुक्राचार्य. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही बिळवस गावचा जत्रोत्सव संपून दुसरीकडे जात असताना त्यांनी माझ्याकडे तो केस्टोप दिला, पांढरा केस्टोप आणि पांढरी दाढी, आणि म्हणाले मेच्या शेवटपर्यंत हे नाटक चालेल कचे देवयानी आणि त्याच्यात शुक्राचार्य ही भूमिका तू करायची आहे. म्हटलं काका ही एवढी मोठी जबाबदारी माझ्याने पेलवणार नाही, कारण तुम्ही केलेली भूमिका सुद्धा मी बघितली नाही. मग कशी काय माझ्या हातून ही भूमिका होणार. आणि ती भूमिका मोठी आहे ना. माझं वय सुद्धा त्यावेळी एवढं जास्त नव्हतं. मग नाही म्हणाले तू भूमिका ही शुक्राचार्याचीच करायला पाहिजे. तर मग रात्री मी शुक्राचार्याच्या भूमिकेला जाताना काकांच्या पाया पडलो, नमस्कार करून भूमिकेला गेलो. पण सर परमेश्वराने प्रत्येकाला वेगवेगळी देणगी दिलेली आहे. आता त्याच्यातली मला मोठी देणगी दिलेली आहे. वय वर्ष 56 झालं तरीसुद्धा मोठी देणगी दिली ती म्हणजे माझा आवाज. आणि त्या आवाजाच्या जोरावर मे महिन्याच्या शेवटपर्यंत शुक्राचार्याची भूमिका करून लोकांच्या निदर्शनास आलो मी. आणि माझ्यावर आलेलं जे संकट म्हणजे केस नव्हते ते त्या भूमिकेने दूर केले. त्याच्यामुळे त्या भूमिकेला मी कधीही विसरत नाही. आत्ता जरी मी राजाची भूमिका केली तरी ऋषीची भूमिका करताना मी कधीही विसरत नाही. काका, दशावतारामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वाबद्दल एकंदरीत रसिकांकडून प्रतिक्रिया येत असताना असं म्हटलं जातं की दशावतारामध्ये ऋषींच्या भूमिका ह्या सावंत काकांनीच कराव्या. ते शाप देण्याची पद्धत, त्यानंतर ते क्रोधायमान होणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा काय शिकलात किंवा कोणाचं तुम्हाला याबद्दल मार्गदर्शन मिळालं. सर हे मला जे मार्गदर्शन मिळालं ही अमोल अशी देणगी यशवंत तेंडोलकर यांची आहे. त्यांच्याकडे मी शिकलो. तावून सुलाकून कसं बोलायचं हे त्यांनी मला शिकवलं. म्हणजे रात्री भूमिका केल्यानंतर एखादं वाक्य बोलताना मी चुकलो समजा तर रात्री तू काय बोलला होतास. ही भूमिका करत असताना ह्या आवाजातच बोललं पाहिजे. हे कोणी शिकवलं? यशवंत काकाने. ते माझे खरे गुरु. आणि तेवढेच नाईक मोचेमाडकर कंपनीत गेल्याच्या नंतर गोविंद तावडे आणि नटश्रेष्ठ पांडुरंग डांबरेकर म्हणजे असे कलाकार परत होणे नाही.
काका, आपण वारंवार जुन्या कलावंतांची नावं घेतात, अर्थात ते आपल्यामध्ये नाही आहेत, त्यांची उणीव आपल्याला वेळोवेळी भासते. हो. काका, या कलाकारांच्या अनुभूतीबद्दल, त्यांनी केलेल्या अभिनयाबद्दल एखादा किस्सा सांगा ना आम्हाला. म्हणजे ते आपल्याला, मी तावडे काकांचं नाव घेतलं, त्यानंतर पांडुरंग डांबलेकर काकांचं नाव घेतलं. ही माणसं खूप मोठ्या उंचीची माणसं होती. बरोबर. मग त्यांच्याबद्दल आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. सर, त्यांच्याबद्दल सांगायचं तेवढं थोडंच आहे. कारण तावडे काकांनी केलेल्या भूमिका, त्यांनी केलेला हरिश्चंद्र, त्यांनी केलेला श्रीयाळ, त्याने केलेला सत्वशील, त्यांनी केलेला राजा वीरवर्मा, ते कधी रडले नाही. पण प्रेक्षकांना मात्र काळजातून त्यांनी रडवलं. त्यांचा स्वभाव म्हणजे करारी बाण्याचा होता. पण ते रंगभूमीवर उभे राहिल्याच्या नंतर त्यांच्या अंगावरचे कपडे कोणी बघत नव्हते, चेहऱ्यावरचा मेकअप कोण बघत नव्हता. पण त्यांची जी वाणी होती, वा वा, त्या रसाळ वाणीनं प्रेक्षकाची मनं जिंकून घ्यायची. अजूनही अंगावर शहारे येतात. त्यांचा तो हरिश्चंद्र बघताना, त्यांचा श्रीयाळ बघताना, त्या ज्या भूमिका आहेत त्या परत दिसत नाही आणि दिसणारही नाही. डांबरेकर काकांनी केलेला खलनायक, भले त्यांच्याकडे भरजरी कपडे नसायचे होते, पण कमी पद्धतीचे. आता सारखे रंगीबेरंगी, म्हणजे रंगरंगोटी, सजावट असं काही नव्हतं. पण रंगभूमीवर आल्याच्या नंतर त्यांची बोलण्याची जी एक ठेक होती, मनस्थितीची मनश्चक्रे मनाच्या मनाजोगत्या दिशेने फिरू लागली की नभांगणाला गवसणी घालणे सहजही शक्य होते. अशी विधानं कोणी बोलावीत तर फक्त डांबरेकर काकांनी. तो आवाज, तो जोश तुम्हाला सुद्धा ऐकायला आणि बघायला मिळणार नाही. कारण रत्नाची पारख रत्न पारखीच करू शकतो, याच्याशिवाय कोणी करू शकत नाही. कारण शस्त्र आणि शास्त्र फरक किती आहे? शस्त्राने विरोधकांचा मारा केला जातो आणि शास्त्राने जीवनाचा पाया विकसित होतो. हे काही तुम्हाला सांगायला नको, पण ही एक खंत आहे. आता ती खंत प्रत्येक कलाकाराने भरून काढायचे. जे काढणार नाहीत असं काही नाही. कोणी आईच्या उदरात शिकून येत नाही. प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे आशावादी आपण राहायला हरकत नाही. प्रयत्नाची पराकाष्ठ केल्याशिवाय जीवनात फलश्रुती मिळणारच नाही ना. म्हणजे पुन्हा आपल्याला डांबरेकर काका दिसू शकतात, पुन्हा आपल्याला तावडे काका दिसू शकतात, 100% आपल्याला सुधीर कलिंगण दिसू शकतात. का नाही दिसणार? का दिसणार नाही? म्हणजे सध्याच्या युवा पिढीमध्ये ती ताकद आहे नक्की. म्हणजे खरंच 2 मिनिटं फक्त आपल्याला थांबतो. खरंच हे विधान सध्याची जी युवा पिढी आहे दशावतारामध्ये जे करिअर करू इच्छितात त्या सगळ्यांसाठी ही खूप जमेची बाजू आहे. काका या ठिकाणी ठामपणे सांगतायत की आजही आपल्याला डांबरेकर काका दिसू शकतात, तावडे काका दिसू शकतात, लोकराजा सुधीर कलिंगण पुन्हा फिरून माघारी येऊ शकतात. हे सगळं त्यांनी देऊनच इथे ते गेलेले आहेत आणि ते पुन्हा आपल्याला उभं करायचं आहे. आणि एक सर सांगतो तुम्हाला, आता विनोदाकडे लोकांचा जास्त कल दिसू लागला. विनोद, त्यावेळी विनोद भैरवकर करायचे, त्यावेळी विनोद कांतामेस्त्री करायचे. अशी बरीच मंडळी होती विनोद करणारी. पण तो विनोद वेगळा होता. लोकांना हसवण्याची जी कार्यपद्धती, विष्णू गावकर, प्रेमाने आम्ही सगळी माणसं त्यांना भाई म्हणायचो. ते विनोद करत असताना त्यांच्या त्या वाणीत एकही शब्द इकडे तिकडे जायचा नाही, पण लोकांना ते हसवायचे. पूर्वीची नाटकं होती ना, त्या नाटकात कुठे विनोद होते? विनोद असायचे नाही असं नाही, पण आता लोकांना आम्ही सवयी लावलेली आहे, विनोदाशिवाय नाटक नाही. मी असं म्हणतो की एखादं सात्विक नाटक आहे,
ताम्रध्वज मयूरध्वज नाटक आहे, कुठे आहे त्याच्यात विनोद? पण ते 3 तास लोक निखळ आनंद घेतात ना, त्यावेळी सांगत नाही ना आम्हाला विनोदी नाटक हो म्हणून. आपण प्रेक्षकांना आपण फिरवायचे आहे, प्रेक्षकांना आपल्या वाणीने आपलंसं करायचं आहे, हे दशावतार आहे. काका, आता तुम्ही विनोदाचा विषय काढला, त्या अनुषंगाने एक माझा पुन्हा प्रश्न आपल्याला आहे की पूर्वीचे विनोद आणि आताचे विनोद याच्यामध्ये फरक आहे, आपणच स्पष्टपणे इथे मांडता आहात. काका, आताचे विनोद करताना काही तुमच्यातलेच कलाकार ज्या प्रकारे, ज्याला आपण आंबट भाषा म्हणतो, आंबट शौकीरांना खुश करण्यासाठी जी भाषा वापरली जाते, म्हणजे ती साहित्यामध्ये त्या भाषेला पूर्णपणे निषेध आहे, अशी भाषा तुम्ही लोकसंस्कृतीचं प्रबोधन करताना वापरतात, ते कितपत बरोबर आहे? सर, माझ्या गुरुने एक मला सांगितलेले आहे विधान की प्रबोध निर्मळ न कर ऐसा गुरु कशाला आणि गुरुपदी निष्ठा न धर ऐसा शिष्य कशाला. गुरु आणि शिष्य ही जी परंपरा आहे, हे जे नातं आहे ना, ते खूप वेगळं आहे. त्याचं मोजमाप कोणीही करू शकणार नाही. आपण काय करायचं, आपल्या पुढ्यात एक रुचकर भोजन आणून ठेवलं, त्याच्यात दही आहे, त्याच्यात गोड पदार्थ आहे, त्याच्यात तिखट भाजी आहे, तर आपल्याला काय आवडतं? त्याच्यातलं गोड पदार्थच आवडतो की जेणेकरून आपल्या शरीराला ते पचेल, समोरच्याला ते रुचेल, आपणच निवडायचं आहे. डाव्या आणि उजव्या हातात घेतलेली फुलं दोन्ही हातांना सारखा सुवास देतात, भेदाभेद करत नाही. मग कला सुद्धा तशीच आहे. तुम्ही लोकांना काय द्यायचं हे तुमचं तुम्ही ठरवायचं आहे, पण आपण रंगभूमीवर कोण उभे आहोत त्याचा मात्र जरूर अभ्यास केला पाहिजे. भान असणं गरजेचं आहे. कलाकाराला त्याचं भान असणं फार महत्त्वाचं आहे. सगळ्याच गोष्टी बोलू नये, कारण त्या फार कटू असतात. मी दशावतारात वेळोवेळी एक माझं विधान बोलत असतो की आकाशात कडाडणारा विजेचा लोळ पृथ्वीला चिरत भूगर्भात जातो, भूमातेशी त्याचा काडीचाही संबंध नसतो. राहू केतू चंद्राला ग्रासतात, पण चंद्राने कधी राग रुसवा केला आहे का हो? तो जगाला शीतल चांदणच देतो. मग तेच प्रेम आपण नाट्यरसिक मायबापांना द्यायचं आहे आणि त्यांना आपलेसे करून घेत असताना आपला मूलभूत पाया काय आहे, त्यांनी जडणघडण कशी करून ठेवली, ते 20-20 मैल चालले, आपल्या मुलाबाळांकडे कधी त्याने लक्ष दिलं नाही. सरळ सांगायचं साध्या सोप्या भाषेत तर संसारावर तुळशीपत्र ठेवून त्यांनी कलेची जोपासना केली आणि त्या कलेच्या माध्यमातून आपण आज सुखी झालो, स्वर्ग सुखाची चव घेतो. मग त्याच्यातून काय घ्यावं हे आपण ठरवायचं आहे. खरंच काका, खूप सुंदर सांगितलात. माणसाने नेहमी भूतकाळाकडे बघितलं पाहिजे आणि भूतकाळाकडे बघून वर्तमान काळाचा आणि भविष्याचा वेध घेतला पाहिजे. जे जुने जाणते कलावंत होऊन गेले त्यांनी आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवली असं काकांचं म्हणणं आहे. कारण एकदा बाहेर गेले की महिनाभर हे लोक घरीच यायचे नाही. त्यांच्या सगळ्या परिवारातील लोकांना आम्ही खरंच त्यांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो की तुमच्यामुळे दशावतार टिकून आहे आणि तुम्ही जर हे केला नसतात तर कदाचित दशावतार या ठिकाणी कदाचित इतकं बहरलं नसतं. त्यामुळे हे सगळं तुमचं ऋण आहे. काका, ह्या सगळ्या ठिकाणी आपण बोलत असताना मगाशी एक विषय आला की दुःखी भूमिका तावडे काका छान करायचे. असंच एक दुःखी गाणं आपण खूप छान म्हणता, एक धागा सुखाचा. हे गाणं जेव्हा आपण म्हणता रंगमंचावर तेव्हा अनेक आया बहिणींच्या डोळ्याची जो पापण्या असतात त्या पापण्यातून किंवा त्या डोळ्यातून अलगद अश्रू बाहेर पडतात. एवढी ताकद त्या गाण्यामध्ये आहे किंवा तुम्ही ते सादर करताना ते ताकदीनं करता. अर्थात या ठिकाणी साथसंगत नाही आहे तुम्हाला, म्हणजे आम्हाला नक्की ऐकायला आवडेल की एवढं हे जे गाणं आहे त्याचं एखाद दुसरं कडवं आमच्या मायबाप रसिकांसाठी आपण या ठिकाणी गावं. सर, हे
गाणं दशावतारात पहिलं दामोदर जोशींनी आणलं. हम्म. त्यांनी अनेक गाणी आणलीत दशावतारात आणि त्यांचं गाणं ऐकून मी ते दशावतारात ते गेल्याच्या नंतर मामा मोचेमाडकर कंपनीत ते गेल्याच्या नंतर सुभाष परब सातोळी ते हार्मोनियमवर होते आणि मृदुंगमणी रघु सावंत होते घावनाळ्याचे. तर त्यावेळी मी हे गाणं म्हणायचो. आता तुम्ही म्हणाल दशावतारात अशी आधुनिक गाणी आहेत. एखादा कोणीतरी प्रश्न विचारेल की दशावताराची गाणी सोडून तुम्ही आत्ताची गाणी कशी काय म्हणता. तर प्रश्न त्यांचा चुकीचा नाही, प्रश्न बरोबर आहे. तुम्ही आत्ताची सुद्धा गाणी घ्या, नको असं नाही. गदिमांची गाणी आहेत ना, घ्या ना तुम्ही. त्या प्रवेशाला साजेशी असतील तर अर्थपूर्ण भावनाप्रधान गाणी असतील, घ्या ना. त्या हार्मोनियमवरच्या स्वरानीच लोक रडायचे, आम्ही नाही रडवायचो. ती जी साथ संगत होती. तर माझी आई, माझी बायको नाटक बघत होती आणि नाटक बघत असताना मी ते गाणं म्हणत होतो. कपडे म्हणजे हद्दपार होतानाचं ते गाणं, त्यावेळी मी ते गाणं म्हणत होतो. आणि रमेश खोत खलनायक. तुम्ही म्हणाल सर परत परत तुम्ही रमेश खोत यांच्याच नावाचा उच्चार करता. रमेश खोत हे असे आक्रमक खलनायक, बुलंद आवाज तोफेसारखा. त्यांची अभिनयाची जी भाषा आहे ती दुसरा कोणी घेऊ शकत नाही. म्हणजे काही भूमिका त्यांच्या बघताना डांबरेकर काकांची आठवण होती. आणि कपडे उतरताना मी ते गाणं म्हणायचो. आता तुमचा आग्रह आहे की एक धागा सुखाचा की गाणं म्हणावं. आता तो आवाज आणि ते वय उरलं नाही, पण आवेश मात्र आणि मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण म्हणून तुमच्या आग्रहास्तो हे मी गाणं म्हणतोय. एक धागा सुखाचा 100 धागे दुःखाचे, चरतारी हे वस्त्र मानसा, तुझी आयुष्याचे एक धागा सुखाचा, पांघरसी जरी असला कपडा, येसी उघडा जासी उघडा, कपड्यासाठी करीसी नाटक 3 प्रवेशांचे, एक धागा सुखाचा, एक धागा सुखाचा, एक धागा सुखाचा. काका खरंच खूप छान. म्हणजे संगीत साथ नसताना जर एवढा साज तुमच्या आवाजाला असेल आणि समोरच्या रसिकांच्या हृदयामध्ये हात घालण्याची ताकद शब्द आणि वाणी देत असतील, तर त्यापेक्षा अजून स्वर्गसुख ते काय आहे. हे स्वर्गसुख आपण तुमच्या गायनातून खरंच अनुभवायला मिळालं. अर्थात गाणं जरी दुःखी असलं तरी त्या जीवनातच सार सामावलेलं आहे की जे जीवन किती कठीण आहे आणि आपण काय करतो आहोत. बरोबर सर. भूमिका आपण जे जीवनात जगतो तीच भूमिका आहे, त्याच्यापेक्षा वेगळी भूमिका नाही आहे. बालपण, तरुणपण आणि वृद्धापकाळ. आपल्याला वाटतं आपण काहीतरी खूप करणार आहोत, खूप काहीतरी करायचं आहे.
जुन्या नाटकात एक म्हण आहे की पहिल्यांदा पाया, नंतर इमारत आणि नंतर कळस. पण हे करत असताना पायापासून इमारतीकडे आणि इमारतीपासून कळसापर्यंत ज्याची नजर असेल तोच आपलं जीवन तावून सुलाखून सुखी ठेवू शकतो. तो जर सुखी असेल तर भूमिका करत असताना प्रेक्षकांना सुद्धा तो सुखी करू शकतो. हा दशावताराचा आदर्श आहे आणि तो आदर्श आपण ठेवायचा आहे. आदर्श म्हणजे काही वेगळा नाही. आपण लोकांना जे सादर करतो त्याच्यातूनच, आत्मपरिवर्तनातूनच विश्वपरिवर्तन आहे. हेच दशावतार आहे. दशावतार आपल्याला हेच शिकवतं. आम्ही तरी 10वी पर्यंत शिक्षण केलं. आता पदवीधर माणसं खूप आहेत. मला ह्या विषयावरच बोलायचं आहे सर. 5वी किंवा 6वी शिकलेली माणसं दशावताराला उच्च शिखरावर नेऊन पोचवतात. मग आता ही म्हणजे हा काळच शिक्षणाचा आहे. मग पुढच्या भावी पिढीनं दशावतार काय होतं, दशावतार काय आहे, मी कुणाचं मन दुखवत नाही, कुणाच्या भावना दुखवत नाही. फक्त माझ्या भावना ज्या उफाळून वर आल्या, दशावताराविषयी मला जे प्रेम आहे, आपुलकी आहे, स्नेह आहे, माझ्यावर अनेक प्रसंग आले सर. दशावतारात असताना भाऊबंदकीच्या मायाजालातून मी माझं स्लॅबचं घर सोडलं. मी तुम्हाला सांगतो, ह्या गोष्टी कुणाला सांगू नये, पण दशावतारात जी चंद्रमौळी म्हणतात, आत्ता त्याला झोपडी म्हणतात, त्या झोपडीत मी 1.5 वर्ष राहिलो. लाईट नाही, विहिरीवरून पाणी आणायचं, सगळीकडे झावळानी आणि बांबूनी बांधलेलं छत आणि वर माडाची झावळं आणि वर गवत. पण देवाने ते दिवस ठेवले नाही. मला नाट्यरसिक मायबापांनी त्यांनी दिलेलं भरपूर प्रेम, त्यांनी दिलेला आशीर्वाद, रंगभूमीची केलेली सेवा आणि नाट्यरसिक मायबापांनी जे मला प्रेम दिलं, प्राजक्ताचा सडा अंगणात शिंपडल्याच्या नंतर आपल्याला सुवास येत नाही, अवतीभोवतीचा सगळा परिसर सुगंधमय होतो, आपलं मन उल्हासित होतंच, पण अनेकांची मनं सुद्धा पवित्र होतात, स्वच्छ होतात. हे दशावतारात मिळतं सर. तुम्हाला लोक हे नाही विचारणार काय हो तुमच्याकडे बँक बॅलन्स किती आहे, पण कीर्तीचा सुगंध मात्र कायम दरवळत राहील. अनेक दिग्गज कलाकार होऊन गेलेत ना, पण अजूनही प्रेक्षक सांगतात ही भूमिका त्यांनीच करावी. असं का हो सर? कारण त्या माणसांनी रसिकांच्या, प्रेक्षक म्हणत नाही, रसिक मायबापांच्या हृदयात जागा करून ठेवलेली आहे आणि ही त्यांच्या जीवनाची खरी पोच पावती आहे. दशावतारात एकही व्यक्ती अशी मिळणार नाही की जी श्रीमंत आहे. सगळी गरीब माणसं आहेत, पण मनाची मात्र सज्जन आहे. एक तुम्हाला मी सांगतो आठवण म्हणून, दशावताराची ताकद काय. कुडाळेश्वराच्या रंगभूमीवर आमचा आजगावकर दशावतारी नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होता आणि आमचं नाटक बघण्यासाठी दादा आलेले, नारायण राणे, आणि नाटक बघत होते. मालक मला म्हणाले, सावंत तुम्ही लवकर कपडे घाला आणि तुमचा प्रवेश लवकर करा, दादा आलेले आहेत. मी प्रवेश केला तर दादा आहेत समोर ना. एक मोठा माणूस, मोठा नेता, ज्याला
कोकणच्या माणसाबद्दल आत्मीयता आहे, प्रेम आहे. म्हणजे कोकणच्या माणसाच्या हृदयात डोकावून कसं बघायचं असेल, हे प्रेम कोणी दिलं तर दादानी दिलं. मी रंगभूमीवर गेल्याच्या नंतर माझा प्रवेश झाला आणि त्यावेळी दत्ता सामंत होते, त्यांनी आणून 5,000 रुपये मंडळाला बक्षीस दिलं. त्यावेळी रंगभूमीवर उभा राहून मी गणरायाला प्रार्थना केली की दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे. दशावतारी कलाकाराच्या वाणीची ताकद काय, संकल्पसिद्धी हा शब्द नुसता उच्चारून होत नाही, त्याचा तावून सुलाखून माणसाने अभ्यास केला पाहिजे. त्याच्यासाठी चांगला गुरु हवा. मी त्या कुडाळेश्वराच्या रंगभूमीवर उभं राहून गणरायाला प्रार्थना केली की हे गणरायाला की दादांना उदंड आयुष्य लाभावं आणि एक दिवस असा असावा की दादा पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे. दैवसंयोगाने मुख्यमंत्री झालेत नाहीत, पण दादांकडे आता जे पद आहे ते मी म्हणतो माझ्या वाणीनं, एका कलाकाराच्या वाणीनं त्यांना ते पद मिळालं. हे प्रेम आहे, ही आपुलकी आहे, असं माझं मत. तर इतरांना काय वाटेल, माझं मन त्या क्षणाला प्रसन्न झालं की दादा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले नाहीत, पण केंद्रात मात्र त्यांना पद मिळालं. म्हणजे म्हणतात ना, परापश्चंती मध्यमाणी वैखरी, ह्याच्या वाणी आहे, कुठली तरी एक वाणी असे ना की माझा शब्द सत्य झाला. सत्य बोलणं चांगलं आहे, पण सत्याचं निभ्रांत ज्ञान होणं मोठं कठीण आहे. आता हे ज्याला कळलं तोच सांगू शकेल आणि तोच जीवन सुखकर करू शकेल. आता हे मी बोलतोय, कदाचित कुणाचं मनही दुखेल. मी अगोदर सांगितलं, आताही सांगतो की कुणाचं मन जर दुखत असेल तर उदार अंतःकरणानं, शुद्ध प्रेमानं आणि सस्नेह भावनेनं मी तुमचा आहे, तुम्ही माझ्या. माझे जे चांगले शब्द असतील ते तुम्ही घ्यावेत आणि वाईट जे असतील ते शब्द गणरायाच्या चरणाशी समर्पित करावे, ही माझी सद्भावना आहे. आमचे दशावतार किती प्रामाणिकपणे आपलं एखाद्या नेत्याबद्दल मत मांडत असतात किंवा आपली प्रार्थना किती ठामपणे विश्वासानं गणरायाच्या चरणी समर्पित करतात, त्याचं उदाहरण आपण सावंत काकांच्या माध्यमातून बघितलं. ज्या प्रकारे ते उद्घोष, म्हणजे ज्या प्रकारे ज्या आवेशात बोलत होते, आणि तुम्ही ऐकलं असणार त्यांचे प्रत्येक शब्द हा शुद्ध मराठी भाषेचा नव्हता, पौराणिक भाषेला त्याचा टच होता. म्हणजे जर इंटरव्ह्यूला किंवा मुलाखतीला हे लोक इतकी शुद्ध आणि सात्विक पौराणिक भाषा वापरत असतील तर त्यांच्या अंगावर जेव्हा ते चकचकणारे कपडे चढतात तेव्हा ते माणसं राहतच नाहीत. बरोबर ना काका? सर, कपडे चकचकणारे असले म्हणजे त्याला जास्त महत्व आहे असं नाही आहे. शब्द चकाकणारे असावे. सोनाराकडे गेल्यानंतर सोनं हे 100% आहे असं त्याने सांगितलं पाहिजे. पेहराव आज आहे हो, माणसाचा चेहरा काही कालावधीसाठी आहे, पण रंगभूमीवर असणारा एखादा नट म्हातारा जरी झाला तरी त्याचा शब्द म्हातारा होत नाही, तो कायम चिर तरुण आहे. कलाकाराने असं जीवन जगलं पाहिजे असं माझं मत आहे. मला थोडासा भास होतोय की आम्ही संयुक्त नाटक करतो आहोत की काय. माझा प्रत्येक शब्द काका खोडून काढण्याचा प्रयत्न करतात. खरं तर मुलाखत मी घेतोय आणि त्याच्या वरचढ काका बोलण्याचा प्रयत्न करतात. मला आनंद आहे ह्या गोष्टीचा की आपल्या मताशी ठाम असणारी लोक किती निर्भीडपणे आपलं विचार समोरच्या पर्यंत पोहोचवतात, हे आज आपण काकांच्या मुलाखतीच्या माध्यमातून तुमच्या सगळ्यांसमोर मी सादर करण्याचा प्रयत्न करतोय. काका, बराच वेळ आपण चर्चा करतोय, अनेक विषय त्या अनुषंगाने येत आहेत. आता कुठेतरी थांबणं गरजेचं आहे ना. तर अगदी बरोबर, बोलावं तेवढं थोडकंच आहे.
त्यामुळे मी खरंच आपलं मनपूर्वक आभार व्यक्त यासाठी करेन, कारण म्हणजे रोणापालचा प्रवास करत आपण आमच्या विनंतीला मान देऊन इथपर्यंत आलात आणि आमच्याशी दिलखुलास गप्पा गोष्टी केल्यात. खरं तर आपल्या विचारानं की आपलं मध्ये आपलं मत असतं, त्याने दुसऱ्यांना आनंद होऊ शकतो आणि दुःख होऊ शकतं. त्याचा विचार करण्याची आपल्याला गरज नाही आणि आपण दशावताराच्या चांगल्यासाठी हे सगळं करतो आहोत. त्याच्यातून युवा कलावंत घडतील, आम्हाला पुन्हा पांडुरंग डांबरेकर दिसतील, आम्हाला पुन्हा सुधीरजी कलिंगण दिसतील, यासाठी ह्या सगळा उपद्रव आपण करतो आहोत. काका, आज आपण 35 वर्ष या रंगदेवतेची सेवा करतात, आपण एक तपस्या केलेली आहात. एक ज्येष्ठ कलावंत म्हणून तुम्ही काय संदेश आमच्या माध्यमातून या लोकांना किंवा या आमचे कलावंत आहेत त्यांना देऊ इच्छिता? सर, माझा संदेश एवढाच आहे, खूप वेळ गेला. प्रेक्षक परीक्षक हे नाट्यरसिक मायबाप आहेत. आम्ही रंगभूमीची सेवा करत असताना आपल्या हृदयात त्यांना स्थान दिलं पाहिजे. प्रेक्षक आपल्यावर खूप प्रेम करतायत. मी प्रेक्षक म्हणताना कुठंतरी मला वाईट वाटतं, कारण आई बाप जेवढं प्रेम करणार नाही, भाऊ बहीण जेवढं प्रेम करणार नाही, ती आत्मीयता जर नाट्यरसिक मायबाप आपल्याला देत असतील तर आणखी काय बोलायचं सर? बोलू नये. कारण तुम्ही काय भूमिका करता? तुम्ही इथं उभं राहिल्याच्या नंतर शेवटच्या कोपऱ्यापर्यंत जिथे प्रेक्षक असतील तिथपर्यंत वाघाची डरकाळी जशी ऐकू येते तसा आवाज, तुमचा बुलंद आवाज लोकांना ऐकू यावा, लोकांना चांगलं आपण द्यावं, जे प्रबोधन करावं, चांगलं प्रबोधन करावं. दशावताराबरोबर खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत सर, खूप. गुरुच्या सान्निध्यात गेल्याच्या नंतर खूप गोष्टी आहेत. क्षमेसारखं दुसरं तप नाही, दयेसारखा दुसरा धर्म नाही, लोभावून दुसरा महारोग नाही आणि संतोषाहून मोठे सुख नाही. ते सुख आपल्यातच आहे. आपण रंगभूमीवर उभं राहिल्याच्या नंतर म्हणतो ना, पायाच्या नखापासून मस्तकीच्या ब्रह्मरंध्रापर्यंत काय होते? स्वर्ग इथेच आहे, मृत्यूलोक इथेच आहे आणि पाताल भुवन इथेच आहे. 3.5 हाताचा देह आहे, अनमोल जीवन अनमोल आहे, तृणमोल होऊ देऊ नका. म्हटलंय ना, मी नाटकात सर्वांना अगदी सावधान करत असतो. नको नको मना गुंतू माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावया. काळाची एवढी पडेल बा तेव्हा मरत माणसा तुला सोडविण्यासाठी एका परमेश्वराशिवाय कुणी येणार नाही. मग ज्यावेळी काळाचा घाला माणसावर पडेल, अलीकडेच माझा मित्र लोकराजा सुधीर कलिंगण गेला, त्याचं वयही नव्हतं, लोकांच्या ध्यानीमनी सुद्धा नव्हतं, अजिंक्य तारा होऊनच गेला तो. तुमच्या आमच्या जनमानसात तो कायम राहिला. त्याने जे साध्य केलं ते सगळ्यांनी साध्य करावं, हा माझा प्रामाणिक हेतू आहे, ही माझी शुद्ध भावना आहे. देवाकडे मी इतकंच मागणं मागतोय की ज्या रोणापालच्या गावात, त्या पुण्यक्षेत्रात मी जन्माला आलो, जन्मोजन्मी त्याच पुण्यभूमीत मी जन्माला यावं, त्याच देवीचा आशीर्वाद मला लाभावा. ज्या आईवडिलांनी मला जन्म दिलाय, जन्मोजन्मी मला तेच आईवडील लाभावेत आणि त्याच्याही पलीकडे जाऊन ज्या रंगभूमीवर मी उभा आहे त्या रंगभूमीवर माझ्या जीवनाचा शेवट व्हावा, ही माझी प्रखर इच्छा आहे. असं प्रत्येक कलाकाराला ज्यावेळी वाटेल
त्यावेळी त्याची ती कला सार्थकी ठरेल. काकांचं मागणं आणि काकांचं देणं हे किती परस्पर विरोधी आहे बघा. आणि हे सांगत असताना ते किती भावनिक झाले बघा, की माझा शेवट व्हावा, ज्या रंगदेवतेची मी सेवा केली त्या रंगदेवतेच्याच चरणावर माझा शेवट व्हावा, हे त्यांचं मागणं. आणि तुमचं जीवन अनमोल आहे, ते तृणावत करू नका, तर ते सुधीरजी कलिंगण रोगराजासारखं बहरत जाऊ दे, ही त्यांची सदिच्छा तुमच्या मागे त्यांनी ठेवले. आपण बराच वेळ काकांबरोबर बोलतो आहोत, कुठेतरी थांबणं गरजेचं आहे. आणि त्यामुळे मी पुन्हा एकदा आणखी एक संदेश देतो सर. माझं वय 56 झालं, मला खूप आयुष्य दिलं भगवंताने. मी रंगभूमीची सेवा करत असताना मला आईवडिलांचा आशीर्वाद, भाऊ बहिणींचा आशीर्वाद मला मिळालाच. पण कलाकार हा नेहमी उभा असतो तो घरच्या माणसावर. आणि घरचं माणूस कोण असेल तर घरची लक्ष्मी, आपण नाटकात म्हणतो सहधर्मचारिणी. माझी पत्नी, तिनं जे मला प्रेम दिलं, नाटकाला जाताना मला चहा, लागणारं पाणी, माझे नाटकाचे सगळे कपडे, तिचं नावच आहे अन्नपूर्णा. जी अन्न पुरवते ती अन्नपूर्णा. तिनं मला साथ दिली. म्हणून माझ्या आईवडिलांचा आशीर्वाद आणि माझी सहधर्मचारिणी अन्नपूर्णा, हिने दिलेलं प्रेम. आणि माझ्या पश्चात माझा मुलगा, माझ्या वडिलांचं त्याला नाव ठेवलेलं आहे संभाजी, जयदीप म्हणून तो प्रचलित आहे. चांगला हार्मोनियम वादक आहे. त्याला उदंड आयुष्य लाभावं आणि त्याने सुद्धा ह्या कलेची जोपासना करावी, त्यावेळी आमच्या आत्म्याला खरं समाधान लाभेल. काकाने या ठिकाणी आपली एक इच्छा बोलून दाखवली. अर्थात हा संदेश त्यांच्या मुलांसाठी आहे. अर्थात कॉम्प्युटर इंजिनियर आहे म्हणजे तो मोबाईलवर असू शकतो किंवा ह्या सगळ्या गोष्टी तो लाईव्ह बघू शकतो. त्याच्यासाठी हा संदेश आम्ही प्रहार डिजिटलच्या माध्यमातून त्याच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. पुनश्च एकदा त्यांनी म्हणजे असं म्हणतात की प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एक खंबीरपणे स्त्री उभी असते. ते आपल्या अर्धांगिनीला अर्थात धर्मपत्नीला सुद्धा विसरले नाहीत. तिची सुद्धा कृतज्ञता त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार व्यक्त करतो काका. तुमच्या परिवाराचे आभार व्यक्त करतो. दशावताराच्या क्षेत्रासाठी ज्याने त्याग केला, ज्याने आपल्या परिवारातील महत्त्वाच्या सदस्यांना रंगमंचावर जाऊ दिलं, त्यांच्या सगळ्यांबद्दल मी कृतज्ञतेची भावना व्यक्त करतो आणि इथे थांबतो. धन्यवाद.